जय हिंद मित्रांनो. तर आता मला सर्वात आधी इतकं सांगायचं आहे, की हा प्रॉपर व्हिडिओ फक्त आणि फक्त पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठीच असणार आहे. आणि जे तलाठी भरती, जे सरळ सेवेची, जे एस-एस-सी, जी-डीची वगैरेची जे तयारी करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नसणार आहे. फक्त आणि फक्त जे प्रॉपर पोलीस भरती करत असतील त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तर आता येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये 90 प्लस मार्क आपण कशाप्रकारे घेऊ शकतो, तर यावर मी तुम्हाला 3 ते 4 पॉइंट्सवर सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी सोबतच अशा मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, या पोलीस भरती क्षेत्रामध्ये कसं असते मित्रांनो, की आपण अतिशहाणा नसायला पाहिजे. आपल्या अपेक्षा खूप काहीतरी अशा मोठ्या असायला नको. म्हणजे आपल्याला एमपीएससीचीही गणितं यायला पाहिजे, आपल्याला रेल्वेचीही गणितं यायला पाहिजे, आपल्याला यूपीएससी लेवलची पण गणितं यायला पाहिजे. अशा प्रकारची आपली अपेक्षाही नसायला पाहिजे आणि आपली अशा प्रकारची तयारी नसायला पाहिजे. कारण की अतिशहाण्यांचं या पोलीस भरतीमध्ये वगैरे काही काम होत नसते मित्रांनो. कारण की आपल्याला जर अशा प्रकारचं इतक्या हाय लेवलची गणितं जर विचारतच नसतील तर आपण तशा प्रकारची तयारीच कशाला करायची. तशा गणितांच्या भानगडीतच आपण कशाला पळायचं. तर अशा प्रकारची आपली तयारी असायला पाहिजे मित्रांनो. सोबतच आता दुसरा पॉइंट असा आहे मित्रांनो, की आता संबंधित एसपीला, संबंधित जिल्ह्याच्या एसपीला नेमकं आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे, त्याच्यानुसार आपली तयारी असायला पाहिजे. खूप काहीतरी कठीण गणितं सोडवायच्या नादी लागायचं नाही. खूप काहीतरी मराठी मोरावाडंबीचं वाचायची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर खूप काहीतरी जीकेचा, खूप काहीतरी डीपमधला अभ्यास आपला असायला नको. डीपमधला अभ्यास करायची काही गरज नसते मित्रांनो. इतकंही पोलीस भरती मित्रांनो एवढंही काही कठीण नाही. आपण स्वतः ही पोलीस भरती कठीण करून घेत असतो मित्रांनो. मला इतकं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, की आपण एवढं तुम्ही आता समजा इतकंही काही कठीण वगैरे आपली पोलीस भरती नाही. आपण स्वतः ही पोलीस भरती खूप काहीतरी कठीण करून घेत असतो मित्रांनो. तर आता याची तयारी कशा प्रकारे करायची, एक माझं पर्सनली मत मी तुमच्या समोर मांडणार आहे मित्रांनो. एक पर्सनली माझा अनुभव तुमच्या समोर मांडणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो, जे आता सध्या नवीन असताल त्यांच्यासाठी काय सांगतो मी तुम्हाला. जे आता सध्या नवीन असाल तर आता काहीच करायचं नाही. फक्त मागच्या वर्षीचे आता जे करंटची भरती झाली आहे, तर यांच्या प्रश्नपत्रिका चाळायच्यात, की आपल्याला नेमके पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, कशा म्हणजे भूगोलावरती कशा प्रकारचा प्रश्न येतो, इतिहासावरती कशा प्रकारचा प्रश्न येतो, वर्णमालेवर कशा प्रकारचा प्रश्न येतो, समासावर कशा प्रकारचा प्रश्न येतो, रेल्वेचे गणितं कशा प्रकारचे येत असतात, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेवरती कशा प्रकारचा प्रश्न येतो, चालू घडामोडीचा कशा प्रकारचा प्रश्न येतो, याचा आपल्याला फक्त जे नवीन असताल त्यांनी फक्त याच्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे यावरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येतो, की नेमका पोलीस भरतीमध्ये प्रश्न कशा प्रकारचे येतात. त्याच्यानंतर हे झालं नवीन मुलांसाठी. तर आता जुन्या मुलांनी काय करायचं आहे मित्रांनो, की आता तुमची तर तयारी बेस्टपैकी चालूच आहे. कोणी 2 मार्कांनी राहिले असेल, कोणी 1 मार्कांनी राहिले असेल, कोणी कोणी वेटिंगला पण नसेल, कोणाचं ग्राउंड पण निघालेलं नसेल यावर्षी. पण आता मित्रांनो, ग्राउंडची तर तयारी आपल्याला करावीच लागणार आहे. पण आता 90 प्लस पेपरासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर आता मित्रांनो, जोपर्यंत आता मी आधीपासून पण बऱ्यापैकी माझ्या व्हिडिओमध्ये मी आधीपासूनच सांगितलेलं आहे, की जोपर्यंत तुमचे आतापर्यंत विचारले गेलेले पोलीस भरतीचे आतापर्यंत विचारले गेलेले सर्व प्रश्न आपले तोंडपाठ होत नाही, तोपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकाला तुम्ही हात लावू नका. आधीपासूनच मी तुम्हाला हे क्लिअरपणे सांगितलेलं आहे मित्रांनो. जोपर्यंत तुमची पीवायक्यू वाचणं होत नाही, जोपर्यंत तुमची पीवायक्यू तोंडपाठ होत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका. पीवायक्यू जर तुम्ही तोंडपाठ जर झाले ना तुमचे मित्रांनो, की तुमचे 85 कुठंच मार्क जात नाही. 85 तरी तुम्हाला सांगतो, कमीत कमी तुम्हाला 80 प्लस तरी मार्कच पडणारच आहे. म्हणजे तुम्ही फक्त पीवायक्यूच्या जर फक्त फक्त आणि फक्त मला अंडरलाईन करून घ्या हे वाक्य. फक्त आणि फक्त जर तुम्ही फक्त पीवायक्यूच्या जर आधारावर जर राहिले तर तुमचे 80 मार्क कुठंच जात नाही मित्रांनो. इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. अपद एक 2-4 अपद म्हणजे कसं 2-4 पेपर इकडे-तिकडे जाऊ शकतात. पण बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील कोणतेही पेपर जर आपण बघितले तर सर्वच्या सर्व पीवायक्यूवरच अवलंबून असतात. त्याच्यामुळे 80 प्लस तरी पीवायक्यूच्या बेसवरच आपला पेपर येत असतो, इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यानंतर आता याची तयारी कशा प्रकारे करायची? आता हे तुम्हाला प्रश्नपत्रिका कुठं पण मिळो. त्या तुम्ही त्या तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजे. म्हणजे आता प्रश्न वाचायचा, त्याच्यानंतर आता जीकेचा समजा प्रश्न आहे एखादा, तर जीकेचा प्रश्न वाचायचा, त्याच्यानंतर डायरेक्ट ऑप्शनकडे बघायचं नाही. डायरेक्ट आपलं ते तोंडपाठ असायला पाहिजे. अशा प्रकारची आपली तयारी असायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर आता जीकेचाही अभ्यास अशा प्रकारेच करायचा. त्याच्यानंतर मराठीचा पण आता कोणी म्हणते आता
मला माहित नाही मी किती बरोबर बोलत आहे मित्रांनो, पण एक माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, कन्सेप्ट वगैरे क्लिअर करायच्या काही नादी लागू नका. मी आधीपासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे, की खूप काहीतरी नॉलेज गोळा करण्याच्या नादी लागू नका. कन्सेप्ट वगैरे तिकडे जाऊ द्या. पाठांतर आता पोलीस भरती पूर्णचा पूर्ण पाठांतराचा विषय आहे मित्रांनो. जितकं तुम्ही पाठांतर, जितकी तुमची मेमरी स्ट्रॉंग राहील, जितकं तुम्ही पाठांतर करसाल, तितकं खूप चांगलं राहील तुमच्यासाठी. पोलीस भरती अशा टाईपचीच आहे. आता ते पोलीस भरती असो की एमपीएससी असो की तलाठी, या टाईपच्याच परीक्षा असतात मित्रांनो. ह्या सर्वच्या सर्व काही पाठांतरावरच अवलंबून असते मित्रांनो. ह्या ज्या परीक्षा असतात त्या. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जीकेचा प्रश्न डायरेक्ट असा वाचायचा, त्याच्यानंतर डायरेक्ट त्याच्या ते 3 ऑप्शनकडे नाही बघायचं, डायरेक्ट त्याचं उत्तर आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. अशा प्रकारची आपली तयारी असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता हे मी फक्त पीवायक्यू बद्दल बोलत आहे मित्रांनो तुमच्यासाठी, की पीवायक्यू डायरेक्ट आपला प्रश्न वाचला, त्याच्यानंतर 3 ऑप्शनकडे बघायचं नाही, डायरेक्ट त्याचं उत्तर आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. मराठीचं पण आता नेमका हा समासाचा हे शब्द आहे. समासाचा शब्द आहे. तर हा 3 ऑप्शनकडे बघू नका. हा याच्यातच काऊन आहे, असाच काऊन आहे, तसाच काऊन आहे, या भानगडीत पडू नका मित्रांनो. डायरेक्ट ते तोंडपाठ असायला पाहिजे. आपले पीवायक्यू ते कन्सेप्ट वगैरे माझं एक पर्सनली मत आहे. मलाही माहिती नाही मी किती पर्सेंट बरोबर आहे. पण एक माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, की डायरेक्ट समासाचा प्रश्न वाचला, समासाचा तो शब्द वाचला, संधीचा तो शब्द वाचला, डायरेक्ट हा नेमका कोणत्या ह्याच्यातला आहे, डायरेक्ट डायरेक्ट आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. मग हा याच्यातच काऊन आहे, असाच काऊन आहे, तसं या भानगडीत मित्रांनो पडू नका. अशा प्रकारची एक माझ्या मते तरी अशा प्रकारे पोलीस भरती आपली असते. सर्व काही पाठांतरावरच असते मित्रांनो. त्याच्यानंतर आता जीकेचं, मराठीचं हे तर तोंडपाठ करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर आता बुद्धिमत्तेचं मित्रांनो. बुद्धिमत्तेचं कशा प्रकारचं असते मित्रांनो, की आता बुद्धिमत्ता काही काही आकृत्या अशा असतात आता बऱ्यापैकी आता मुलं, तुम्ही आता जे जुनी मुलं असतील त्यांनी नक्कीच आता हे ऑब्झर्व्ह केलं असेल, की आकृत्या आपल्याला जशाच तशा आपल्याला बुद्धिमत्तेच्या येताना दिसतात. म्हणजे चौकोन मापा, त्रिकोण मापा, षटकोन मापा, जे चौरस मापा, या टाईपचे जे प्रश्न असतात ना मित्रांनो, ह्या जसेच्या तसे डायरेक्ट आपल्याला पेपरामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे आता ती एकच आकृती, आता जर आपण या करंटच्या भरतीची जर आता एखाद्या पेपरामधली जर आकृती बघितली, तर तेच आकृती बघा मागच्या पेपरांमध्ये जर आपण बघितल्या, तर तेच 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 कित्येक पेपरांमध्ये आपल्याला तीच आकृती विचारताना दिसतात. म्हणजे बऱ्यापैकी बुद्धिमत्तेचे प्रश्न इतकी रिपीट होत असतात. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी फक्त हे माझं मत मांडत आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला जे सांगितलं आहे ना मी तुम्हाला, की हे डायरेक्ट आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. चौरस किती, आकृती बघायची प्रॉपर, डायरेक्ट खूप लक्षपूर्वक बघायची, खूप काहीतरी ऑब्झर्वेशन करून बघायची आणि डायरेक्ट उत्तर पाठ करायचं. डायरेक्ट काय, किती आकृती आहे, किती चौकोन आहे, किती त्रिकोण आहे, या भानगडीत पडू नका. डायरेक्ट आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. चौकोन पण तसंच. अशा प्रकारचे बुद्धिमत्तेचे काही जे पाठांतराचं आता कसं करायचं, काही विषय असा आहे की गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा पण आपल्याला पाठांतर करावा लागतो मित्रांनो. हा पण विषय एक माझं पर्सनली मत मांडतो, की हा पण विषय पाठांतराचाच आहे. गणित आणि बुद्धिमत्ता बस. काही विषय नाही त्याचा. गणित आणि बुद्धिमत्ता पण डायरेक्ट पाठांतराचा विषय आहे. मी आधीपासूनच बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, की डायरेक्ट हा आपण पाठांतर पण आपण केला तरी चालते. त्याच्यानंतर आता गणिताचं पण तसंच. आता गणिताचे पण प्रश्न आपल्याला, काही प्रश्न असे असतात की ते प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये आपल्याला येताना दिसतात. आकडे बदलत नाही, अशातला विषय असते पोलीस भरतीचा. तुम्हाला सांगतो, जसेच्या तसे प्रश्न आपल्याला येताना दिसतात, आकडे पण बदलत नाही. त्याच्यामुळे असे काही प्रश्न ऑब्झर्वेशन करून गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे अशा प्रकारचे तुम्हाला एक आता अभ्यास करताना तुम्हाला अशा प्रकारचे पार्ट आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचे पाळावे लागणार आहे, की की नेमके कोणकोणते प्रश्न जास्तीत जास्त रिपीट होत असतात आणि जशीच्या तशी उतरत असतात. अशा प्रकारचे डायरेक्ट आपण आता जरी आपल्याला ते सोडवता येत असलं तरीही ते आपले डायरेक्ट तोंडपाठ असायला पाहिजे. म्हणजे तिथं आपल्याला आपल्या मेन परीक्षेमध्ये आपला वेळ तिथं वाचत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे जर आपण हे जे फॉलो केलं ना, पीवायक्यू बद्दल मी हे बोललो आतापर्यंत. पीवायक्यू अशा प्रकारचे आपण डायरेक्ट असे आपले पाठांतर असायला पाहिजे. मग ते गणित असो की बुद्धिमत्ता असो, इतक्या लेवलचं माझा म्हणणं आहे तुम्हाला. म्हणजे गणित असो, बुद्धिमत्ता असो, मराठी असो, जीके असो, सर्व आपलं डायरेक्ट तोंडपाठ असायला पाहिजे. म्हणजे पीवायक्यू मधून जर प्रश्न आला मित्रांनो, तर तो इकडे तिकडे कुठंच काही जायला नको. म्हणजे चालू घडामोडी तर आता त्यातली बदलणारच आहे. पण आता हे जे 4 विषय सांगितले आहे मित्रांनो मी तुम्हाला, तर हे याच्यामधील आपला मार्क इकडे की तिकडे जायला नको. पीवायक्यू जर आला तर पेपर, म्हणजे इतकं मी तुम्हाला सांगतो, की पीवायक्यूच्या भरोशावर जरी तुम्ही राहिले तर तरी तुम्हाला 80 पण पीवायक्यू कशा प्रकारचे वाचायचे ते आपलं प्रामाणिकपणे, म्हणजे खूप काहीतरी प्रामाणिकपणे आपल्याला वाचावे लागणार आहे. खूप काहीतरी काटेकोरपणे, काळजीपूर्वक आपल्याला हे पीवायक्यू वाचावे लागणार आहे मित्रांनो.
याच्या भरोशावर जरी तुम्ही राहिले तरीही तुम्हाला 80+ मार्क पडू शकतात. आणि मला आवर्जून एक सांगायचं आहे, तुम्ही होमगार्ड असाल, तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, तुम्ही होमगार्ड असाल, प्रकल्प हे जे आता समांतर आरक्षण आहे ना, तर याच्यामधील जर तुम्ही असाल तर नक्कीच मित्रांनो PYQ जर तुम्ही प्रामाणिकपणे जर वाचले तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट येऊ शकतो. 40+ जर तुमचं ग्राउंड आलं आणि 80+ तुम्ही पेपर मारला, विषय होऊन जाते मित्रांनो. डायरेक्ट पोलीस तुम्ही या येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये होऊ शकतात PYQच्या बेसवर. पण ते प्रामाणिकपणे वाचायला पाहिजे, आपण काळजीपूर्वक वाचायला पाहिजे, इतकं मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर PYQ झाल्यानंतर आपण कशा प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण तलाठीचे प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे आतापर्यंत विचारले गेलेले. त्याच्यानंतर MPSCचे वन लाईनर प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे. मग MPSCचे ते गणित असो, गणित आता कसं आपल्याला आपल्या पोलीस भरतीमध्ये कसं असते की आता आपल्याला MPSC मधले बऱ्यापैकी काही गणित विचारले जातात. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे काही प्रश्न येत असतात, तर ते सोडवत बसायच्या नादी लागायचं नाही मित्रांनो. सोडत बसायच्या नादी लागायचं नाही. डायरेक्ट आपले ते तोंडपाठ असायला पाहिजे, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचं 56 वेळेस आपल्या समोरून गेलं पाहिजे ते प्रश्न आणि डायरेक्ट त्याचं उत्तर. डायरेक्ट विषय संपला मित्रांनो, इतकं तुम्हाला सांगतो. आता हे किती खरं आहे, बऱ्यापैकी जे लागलेले असतात ते या गोष्टीसाठी सहमत असताल माझ्याशी. तर आता तुम्हाला इतकं तरी मी सांगू शकतो मित्रांनो, की अशा प्रकारचं जर तुमचं जर मी आधीपासूनच तुम्हाला माझ्या बऱ्यापैकी जुन्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलंच आहे मी, की नॉलेज वाढवायच्या नक्कीच मित्रांनो, भानगडीत पडू नका. आपल्याला हेही गणित यायला पाहिजे, तेही गणित यायला पाहिजे. हा जीकेचा डीप मधला प्रश्न आपल्याला यायला पाहिजे. चालू घडामोडीचा डीप मधला, खूप खेळाडूचा, खूप अंदरचा काहीतरी असे प्रश्न याच्या भानगडीतच पडू नका मित्रांनो. आपली पोलीस भरती ही वरच्यावर प्रश्न विचारल्या जात असतात. त्यामुळे आहे की नाही मित्रांनो, आता हे आपली पोलीस भरती वरच्यावरच असते, पण आता त्या प्रॉपर अँसरच पाहिजे त्यांना. तर आपल्याला अशा प्रकारचं ह्या ज्या मी तुम्हाला टिप्स सांगल्या, ह्या जर फॉलो केला मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. नॉलेज वाढवायच्या गरजच नाही मित्रांनो, कारण की संबंधित एसपीला जर आपल्याकडून एवढ्या काठिण्य पातळीच्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याकडून अपेक्षितच नाही, तर ते करून काय फायदा? नेमका आपल्या नॉलेजचा तिथं काही फायदाच होत नाही ना. तर त्याच्यामुळे इतकं भानगडीत पडू नका मित्रांनो, एवढं काही तामझाम करायच्या भानगडीत पडू नका. जितकं आतापर्यंत मी काय तुम्हाला सांगितलेलं, आतापर्यंत विचारले गेलेले सर्वचे सर्व PYQ झाल्याशिवाय इतर काही करू नका. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर तलाठीचे सर्व प्रश्न आपले पाठ असायला पाहिजे. MPSCचे वन लाईनर प्रश्न आपले पाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर इतकं तुमचं जर खूप काहीतरी वेळेस रिव्हिजन झालं, खूप काहीतरी वेळेस जर रिव्हिजन झालं, तरच आपण इतर पुस्तकांना हात लावू शकतो. आणि तुम्हाला आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सांगतो, तुम्हाला आपले BFC अकॅडमीचे संदीप सर आहेत ते चाळीसगावचे, तर ते रोजच्या रोज मला वाटते चैताली प्रकाशनचं रोज एक चॅप्टर संपवत आहे. तर त्यांचं रोजच्या रोज तुम्ही लेक्चर बघा. नवीन आवृत्तीनुसार ते शिकवत आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते लेक्चर वगैरे बघू शकता. त्याच्याच बरोबर आता तुम्हाला हे PYQ असल्याशिवाय, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, PYQ असल्याशिवाय इतर काही कशालाही हात लावू नका. आणि जीके आपला गणित आणि बुद्धिमत्तेसाठी हे चॅनल तुम्ही नक्कीच बघू शकता. BFC अकॅडमी असं सर्च करायचं युट्यूबवरती, तुम्हाला रोजचे रोज त्यांचे लेक्चर दिसतच राहतील. लाईव्ह वगैरे ते रोज येत असतात. पण तुम्ही त्यांचे चैताली प्रकाशनचं पुस्तक सध्या ते शिकवत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला आता जर तुम्हाला एक पुस्तकांची यादी जर सांगायची झाल्यास प्रॉपर, तर बाळासाहेब शिंदेंचा मराठीसाठी मोरा वाळंबे वाचायची गरज नाही. त्याच्यानंतर जीके साठी बऱ्यापैकी मला कमेंट आल्या, बऱ्यापैकी मला व्हॉट्सअपला पण मेसेज आले होते. जीके साठी नोबल प्रकाशनचं भूतेकरांचं पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्या मागे 5-6 हजार प्रश्न डायरेक्ट त्यांनी दिलेले आहेत, ते पण आपले तोंडपाठ असायला पाहिजे. थेरी वाचणं तुमची, आता मी काय म्हणतो, तुमची थेरी वाचणं झाली नाही तरी चालते, पण जे मागचे प्रश्न आहेत ते तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. त्यामधून जर एखादा प्रश्न आला तर त्यातून तुमचा एकही मार्क इकडे तिकडे जायला नको, असं इतकं माझं तुम्हाला सांगायचं आहे. तर आता त्याच्यानंतर गणितासाठी पंढरीनाथ राणे सरांचं चैताली प्रकाशन हे पुस्तक आहे. बुद्धिमत्ताचं पुस्तक घेतलं नाही तरी काही विषय नाही. व्हिडिओज वगैरे बघून तुमचं सर्व काही कव्हर होऊ शकते त्यामधून. आणि गणित आणि बुद्धिमत्तेसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, BFC अकॅडमी युट्यूबवरती सर्च करायचं. अशा प्रकारची बुकलिस्ट ही आपल्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता प्रश्नपत्रिकाही सोडवायच्या काही भानगडीत वगैरे काही पडू नका. जर तुमचा अभ्यासच जर झाला नसेल आतापर्यंत, नवीन मुलं असो की जुनी मुलं असो, जर तुमचा अभ्यासच जर काही 70-80% 80% प्लस जर तुमचा अभ्यासच झाला नसेल, तर प्रश्नपत्रिका वगैरे काही सोडायची गरज नाही सध्या मित्रांनो. इतकं मला तुम्हाला सांगायचं होतं.
आणि जर तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वगैरे काही वाटली असेल तर नक्कीच इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 79 72 78 40 38 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. म्हणजे पोलीस भरतीविषयी जे काही तुमचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर अभ्यासाबद्दलचे जे काही तुमचे प्रश्न असतील ते नक्कीच मला मला कळवा. आणि माझं हे पर्सनली जे मत मी तुम्हाला मांडलेलं आहे 90+ मार्क कशा प्रकारे घ्यायचे, तर नक्कीच मला कमेंटला नक्कीच तुमचा प्रतिसाद द्या मित्रांनो. त्याच्याचबरोबर आणखी जर तुम्ही आतापर्यंत जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला मी आधीपासूनच बऱ्यापैकी सुरुवातपासूनच तुम्हाला प्रत्येक अपडेट देत आलेलो आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्या जवळील प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. जय हिंद.